तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025 आणि 26 मध्ये 6 पिकांचा समावेश असून शेतकऱ्याचा सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे। तर रब्बी हंगामात योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ही पीक निहाय निश्चित करण्यात आली आहे। तर यामध्ये आपल्याला असं समजतंय की 2025 मधील 6 पिकांना समावेश मिळणार आहे। तो कुठला समावेश आहे बघा, इकडे 6 पिकं जी रब्बी हंगामात लागणार आहेत त्या पिकासाठी इथे सांगण्यात आलेली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे। जरा या व्हिडिओला स्किप करू नका आणि आत्ता चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओला। चला तर बघूया। तर त्यानुसार रब्बी ज्वारी बागायत किंवा जिरायत करता दिनांक 30 नोव्हेंबर गहू बागायत हरभरा रब्बी कांदा पिकाकरिता दिनांक 15 डिसेंबर पर्यंत सहभागी होता येईल। पुन्हा एकदा सांगतोय, 30 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली बघा इकडे। तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक 31 मार्च 2026 अशी मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सहाय्यक वैभव तांबे यांनी दिली आहे। बघा, आता या सांगितल्याप्रमाणे पिकाच्या नुकसानीचा अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच की आता 2025 पासूनचे रब्बी हंगाम आणि 26 करिता ज्या अधिकृत क्षेत्रामध्ये पीक विम्याची क्षेत्र जे घटत होते, म्हणजे जे उत्पन्न वाढत होते, सुधारित पीक विमामध्ये घटक म्हणजे राहिले होते, त्याचे जे पीक विमा योजनेसाठी PMFBY पोर्टल हे कार्यान्वित करण्यात येत आले आहे। म्हणजेच काय, आता PN पोर्टल कार्यान्वित करण्यात आला आहे। म्हणजेच काय, रब्बी 2025-26 गहू बागायत असू, जिरायत असू, रब्बी ज्वारी असू, बागायत जिरायत हरभरा, उन्हाळ्यात भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा 6 पिके या अधिसूचित पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल। आता आपण जी 6 पिके बघणार होतो, आत्ता आपल्याला ती 6 पिके समजलेली आहेत। पहिलं कुठलं आहे तर बघितलं असेल तुम्ही, गहू आहे। दुसरं आहे ते ज्वारी आहे। बागायत जिरायत हे दोन्ही पिकं ठेवलेत। हरभरा, उन्हाळी भात आहे, उन्हाळी भुईमूग आहे, कांदा आहे, यासारखे 6 पिकं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। त्याचीच आता संपूर्ण डिटेल आपण बघणार आहोत, कशा पद्धतीने आणि काय प्रकार आहे त्यामध्ये। आता बघा इकडे, कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकामार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी निश्चित केलेल्या नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे। आता तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा, कारण की हे गरजेचं आहे। जर तुमचे डॉक्युमेंट तयार असतील तर तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करताना कोणती अडचण येणार नाही फॉर्मसाठी। तर जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसेच त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीत 7 दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे। कारण की जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणेचे पत्र देणार नाही, त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल। बघा इथं आता काय सांगितलंय, म्हणजे आधी कर्ज मंजूर करण्यात येईल, म्हणजे लेखी स्वरूपात जो कोणी देणार आहे कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांना योजनेत सहभाग होण्यासाठी त्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सहभाग बंधनकारक समजला जाईल। तर इकडे बघा, आता रब्बी हंगामासाठी 2 विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे। 2 विमा कंपन्या आहेत त्यामध्ये पुण्यातील ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे धाराशिव, लातूर, बीड 3 जिल्हे आहेत। तर मुंबई येथील भारतीय कृषी विमा कंपनीकडे उर्वरित 31 जिल्हे आहेत। त्यामध्ये अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, चंद्रपूर आहे, सोलापूर आहे, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा
नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती. तर असे जिल्हे, गडचिरोली पण आहे इकडे बघा, या जिल्ह्यांचा समावेश आहे. तरी रब्बी हंगाम 2025 आणि 26 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसह सहभागी होण्याचे आवाहनही तांबे यांनी केलेले आहे. बघा आता पीक विमा आता हा जो मिळणार आहे सरकारकडून, त्याबद्दलची अजून एक महत्त्वाची अपडेट जी देतोय ती बघा. आता पीक विम्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीने कार्यालयाशी संपर्क साधावा. तुमच्या जवळ जे कार्यालय असणार आहे त्या जवळील तुम्ही संपर्क साधणं आवश्यक ठरावं लागणार आहे तुम्हाला. कारण की जर पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच तहसीलदार, तालुक्यात कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्याला त्यांच्यासही कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर आता https pmfby.gov.in स्वतः शेतकरी यांनी अथवा बँक विमा कंपनी नियुक्त केले एजंट क्रॉप एज्युकेशन ॲपवर सामूहिक सेवा केंद्रामार्फत CSC योजनेतील सहभागाची नोंदणी करावी लागेल. बघा आता इथं तुम्हाला संपूर्ण या पोर्टलवर जाऊन तुम्ही आता गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमचं लॉग इन केल्यानंतर दिसणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मी सांगतो, PM किसान ही योजना आता जी PM किसान दर महिन्याला 2,000 रुपये तुम्हाला देतच आहे, त्याची काही काळजीच नाही. पण आता तुम्हाला 2025-26 साठी जे या योजनेने आता आपल्याला दिलेलं आहे की काय 6 पिकं आहे, त्यामध्ये 6 पिकं, त्यासाठी तुम्हाला आता ही तारीख किती म्हणजे तुम्हाला आता डिसेंबरपर्यंत 12 डिसेंबर काहीतरी दिली आहे शेवटची तारीख, ते आता 30 नोव्हेंबरपासून. त्याआधी तुम्हाला कोणती अडचण असेल तर आत्ताच त्या पोर्टलवर जाऊन आत्ताच फॉर्म भरून घ्या. कुठले डॉक्युमेंट लागतील तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यामुळे आत्ता या पोर्टलवर जाऊन लगेच तुम्ही अपलोड करून ठेवा. बघा इकडे आता हा पीक विमा तुम्हाला 12 नोव्हेंबरच्या आधी मिळणार असल्याची तारीख इथं सांगत आहे मी. 12 पीक विमा जो आहे हा पीक विमा म्हणजे PM किसान योजनेचा हा PM किसान योजनेचा पीक विमा असणार आहे. तर हा पण मिळणार आहे तुम्हाला. बघा PM किसान पण मिळणार आणि पीक विमा पण मिळणार. त्यामुळे तुम्हाला आता कुठलाही टेन्शन घेण्याचं काम नाही. बघा इकडे आता PM किसान असू दे, पीक विमा असू दे किंवा नमो शेतकरी असू दे, यांनी 12 तारखेपर्यंत 12 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला देण्याचं काम ठरवलंय. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.